नमस्कार. मी राजेंद्र जगताप, फादर ऐकणार ITI वाशी, नवी मुंबई या ठिकाणी मी फिटरचा निदेशक आहे. आणि आज मी तुमच्यासमोर जो विषय घेऊन आलो आहे तो गिअरच्या संदर्भामध्ये आहे. गिअरमध्ये ॲडव्हान्टेज ऑफ गिअरचे ॲडव्हान्टेज काय आहेत, त्याच्यानंतर गिअर शाफ्टवरती फिट करण्यासाठी इम्पॉर्टंट गोष्टी काय काय असतात, त्याच्यानंतर फिट केलेल्या गिअर बाहेर काढण्याविषयी, समजा गिअरचे टीथ वगैरे तुटले, खराब झाले तर रिपेअरिंग ऑफ द गिअर, आणि आपण बघणार आहोत फॉर्म्युला टू फाइंड आउट RPM अँड टीथ ऑफ द गिअर. अशा ह्या गोष्टी आपण आज बघणार आहोत. त्यात सर्वात प्रथम जे आहे ते आहे ॲडव्हान्टेज ऑफ गिअर. ॲडव्हान्टेजमध्ये सगळ्यात पहिलं आहे नो स्लिप इन गिअर ड्राईव्ह. या गिअर ड्राईव्हमध्ये अजिबात स्लिप होत नाही. जसा बेल्ट ड्राईव्ह, ड्रिव्हन पुली आणि ड्रायव्हर पुली आणि ड्रिव्हन पुली ह्या दोघांच्या याच्यात थोडाफार बेल्ट ड्राईव्हमध्ये बेल्ट स्लिप होत असल्या कारणाने थोडा फरक, दोघांच्या स्पीडमध्ये फरक पडू शकतो. पण गिअर, दोन गिअर जेव्हा एकमेकांना जोडले जातात ते तेव्हा एवढे परफेक्ट असतात की जो ड्रायव्हर गिअरचा जो रेशो असतो व्हेलॉसिटी, तेवढीच व्हेलॉसिटी ड्रिव्हन गिअरची सुद्धा असते. दुसरा आहे गिअर्स आर पॉझिटिव्ह ट्रान्समिशन ऑफ पॉवर. हा अतिशय पॉझिटिव्ह आहे, दोघांना समान गती देतो. मोर पॉवर कॅन बी ट्रान्समिटेड बाय गिअर बॉक्स. जास्तीत जास्त पॉवर या गिअर बॉक्सच्या साह्याने जास्तीत जास्त पॉवर ट्रान्समिट केली जाते. म्हणून बऱ्याच मोठ्या मोठ्या मशीनला मोठे मोठे हेवी ड्युटी गिअर बॉक्स लावले असतात. देन गिअर इज मोर सॉलिड अँड पॉवरफुल ड्रायव्हिंग सिस्टीम. ही जी आहे गिअर ती अतिशय सॉलिड आणि एक पॉवरफुल ड्रायव्हिंग सिस्टीम आहे. गिअर कव्हर लेस प्लेस. अतिशय महत्त्वाचं, कमी जागेमध्ये सुद्धा गिअर फिट होतात आणि ताकदवान ड्राईव्ह ज्याला म्हणतात तो ताकदवान ड्राईव्ह गिअर कॅन कव्हर व्हेरी लेस प्लेस. गिअर आर यूज व्हेन शाफ्ट्स आर क्लोज. जेव्हा दोन किंवा जास्त शाफ्ट जवळजवळ असतात अशा वेळेस गिअर वापरला जातो. नो स्लिपेज अँड क्रिपेज इन अ गिअर. स्लिपेज नसतो, क्रिपेज तो पण अजिबात नसतो. पॉवर कॅन बी ट्रान्समिट ॲट एनी अँगल. आपण पाहिलं पॅरलल शाफ्टसाठी आपण स्पर गिअर वापरले, हेलिकल गिअर वापरले. तसंच अँगलसाठी 90 डिग्रीसाठी आपण बिव्हेल गिअर वापरले. किंवा कुठल्याही अँगलमध्ये ड्राईव्ह द्यायचं असेल तर मॅट्रिक गिअर जे आहेत ते अशा अँगलसाठी, म्हणून कुठल्याही अँगलमध्ये त्याच्या साह्यानं ड्राईव्ह देऊ, हे पण एक त्याचा ॲडव्हान्टेज आहे. आणि फाईन व्हेलॉसिटी रेशो कॅन बी प्रोड्यूस. याच्या साह्याने अतिशय फाईन व्हेलॉसिटी रेशो जो आहे तो तुम्हाला मिळू शकतो. आता आपल्या टर्म्स बघायच्या आहेत. फिटिंग ऑफ गिअर. गिअर जेव्हा तुम्ही शाफ्ट फिट करतात किंवा जेव्हा गिअर लावायचा असतो तेव्हा काय काय आवश्यक असतं. त्यात पहिले गिअर शुड बी यूज्ड विच आर मॅच्ड पेअर. एकाच मशीनवर एकाच सेटिंगमध्ये बनवलेले दोन गिअर जे आहेत ते लावणं ऑलवेज बेटर, हे नेहमी चांगलं असतं. म्हणून ते मॅच पेअरमध्ये लावावे. ते जर मॅच पेअरमध्ये असेल तर त्यांचा पिच जो आहे तो सेम मिळणार तुम्हाला. मग दुसरा मुद्दा आहे कुठलेही दोन गिअर, एक इथे बनवला, एक दुसरीकडे दुसऱ्या कुठल्या वर्कशॉपमध्ये बनवला, दोघांचा पिच मॅच होणं अतिशय आवश्यक आहे. तसंच सेम टाईप ऑफ गिअर शुड बी सिलेक्टेड. एक गिअर घेतला हेलिकलने, एक बिव्हेल घेतला चालणार नाही. एक बिव्हेल गिअर घेतला आणि एक मॅट्रिक गिअर घेतला चालणार नाही. तुम्हाला एकाच प्रकारची गिअर घ्यावे लागतील. बिव्हेल गिअर तर दोघे बिव्हेल गिअर, दोघं स्पर गिअर तर दोघं स्पर गिअर, दोघं हेलिकल गिअर तर दोघं. अशा त्या याने सांगितलंय, इथे लिहिलंय, सांगितलंय की सेम टाईप ऑफ गिअर शुड बी सिलेक्टेड व्हेन यू आर फिटिंग द गिअर. तुम्हाला गिअर फिटिंग करत असताना सेम टाईपचे गिअर घेणं अतिशय आवश्यक आहे. सॉफ्ट हॅमर शुड बी यूज व्हाईल गिअर फिटिंग. सॉफ्ट हॅमर जी आहे ती फिटिंग करताना किंवा गिअर काढताना वापरायची आहे. ती जर तशी वापरली नाही तर तुमचा गिअर डॅमेज होईल, खराब होईल, आणि खराब होऊन गिअरची किंवा टीची खराब व्हायला वेळ लागणार नाही. देन आफ्टर फिटिंग गिअर शुड बी रोटेट बाय हँड. दोन गिअर एकमेकांना जोडल्यानंतर
2 गिअर मॅच केलेले आहेत. ते मॅच केल्यानंतर पहिले हाताने फिरून बघायचं, पूर्ण रोटेशन. डायरेक्ट बटन दाबलं मशीनचं चालू केली असं करायचं नाही. पहिले हाताने फिरून बघायचं, पूर्ण रोटेशन द्यायचं आणि ओके असेल तर मशीन चालू करायची. आफ्टर फिटिंग गिअर शुड बी रोटेट बाय हँड. फिट गिअर टाइटली ऑन अ शाफ्ट अँड कीवे. दोघं गिअर जे आहेत ते कीवे वरती आणि शाफ्ट वरती अतिशय टाईट बसले पाहिजे. कीवे पण टाकायचा. म्हणजे थोडक्यात शाफ्टचा डायमीटर जो आहे तो किंवा गिअरचा डायमीटर शाफ्टच्या डायमीटरपेक्षा थोडासा कमी ठेवायचा. गिअरच्या बोरचा डायमीटर जो आहे तो कमी ठेवला की तो, आणि कीवे मध्ये टाकायला विसरायचं नाही, आणि त्याला लॉकिंग सुद्धा असं लॉकिंग सुद्धा टाकायचं. देन मॅच बोथ द गिअर टू इच अदर. आता या ठिकाणी मॅच सांगितलंय. इथे 2 गिअर दाखवतोय मी तुम्हाला. हा एक गिअर आहे आणि हा दुसरा गिअर आहे. इट इज अ मिस अलाइनमेंट. हे जे आहे ते मिस अलाइनमेंट आहे. असं मिस अलाइनमेंट करायचं नाही. तर जेव्हा मॅच करायचे असेल दोघी गिअर तेव्हा ते दोघं एकमेकांना असे मॅच झाले पाहिजे. इट इज रॉंग वन, इट इज राईट वन. गिअर 1, गिअर 2 हे असे दोघांना परफेक्ट असे मॅच झाले पाहिजे, आणि ते मॅच होऊन तुमचं वर्क जे आहे ते चाललं पाहिजे. आता आपण बघणार आहोत रिपेअरिंग ऑफ गिअर. गिअरचं रिपेअरिंग कसं चालतं किंवा कसं करतात ते आपण बघणार आहोत. होतं काय, कंटिन्यू वर्कमध्ये असताना किंवा कंटिन्यू काम करत असताना गिअरचे टीथ जे आहेत, दाते जे आहेत ते खराब व्हायच्या संधी असते. दॅट बिकम डॅमेज. ते दाते खराब व्हायची शक्यता असते. मग अशाच पूर्ण गिअर फेकून चालत नाही. मग जो गिअर किंवा जो दाता खराब झाला आहे तो दाता रिप्लेस करतात किंवा चेंज करतात. मग रिप्लेस करायच्या पण पद्धती आहेत. कुठल्या कुठल्या रिप्लेस करायच्या ते बघू आपण. बाय युझिंग डाउटेल फिटिंग टीथ कॅन बी रिजॉईन अगेन. तुमचे जे टीथ आहेत ते आपण डाउटेल फिटिंगचा जॉब पाहिला आहे. It is a dovetail fitting. हे डाउटेल फिटिंग आहे, आणि ह्या डाउटेल फिटिंगचीच साईज जी आहे ती गिअरला जे डॅमेज गिअर आहे, डॅमेज गिअर त्या ठिकाणी टाकतात आणि वरच्या बाजूला इथे टीथ क्रिएट करतात ज्या पिचचे आहेत त्याच पिचचे, आणि गिअर जे आहे ते किंवा टीथ जे आहे ते बनवून तुम्हाला गिअर पुन्हा एकदा जॉईन करू शकतो. देन बाय युझिंग स्क्रूइंग द टीथ अँड जॉईन. तुमचे कुठले टीथ खराब आहेत, तुमचे समजा इथे टीथ खराब आहेत तर स्क्रूच्या सहाय्याने इथले टीथ जे आहेत बाय स्क्रूइंग तेवढ्या भागात पूर्ण स्क्रूइंग करतात, स्क्रू करतात. त्याच्यावर पुन्हा एकदा स्क्रूइंग करून त्याला त्या बरोबर त्या शेपमध्ये, त्या पिचमध्ये, त्या डायमीटरमध्ये धरून तो बनवतात. आणि अजून एक अतिशय तिसरी आणि महत्वाची पद्धत जी आहे बाय युझिंग रिव्हेटिंग. जसं स्क्रू आहे तसं रिव्हेटिंग पण करतात. हे तुमचे इथले टीथ जर का खराब झाले असेल तर या ठिकाणी रिव्हेटिंग, रिव्हेट मारतात आतमध्ये. रिव्हेट मारून 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 तो फुल भरतात आणि पुन्हा एकदा ज्या साईजचा टीथ आहे, ज्या पीचचा टीथ आहे तो त्याच्यावरती फायलिंग करून, ग्राइंडिंग करून बनवून पुन्हा एकदा लावतात आणि तो गिअर पुन्हा एकदा वापरायला तयार होतो. आता आपण जे बघणार आहोत ते बघणार आहोत रिमूव्हिंग ऑफ द गिअर फ्रॉम शाफ्ट. आता आपल्याला शाफ्ट मधून गिअर रिमूव्ह करायचा आहे, बाहेर काढायचा आहे. तर रिमूव्ह करायच्या सुद्धा पद्धती आहेत. देयर आर डिफरंट मेथड्स ऑफ रिमूव्हिंग द गिअर फ्रॉम द शाफ्ट. त्यात पहिली आहे बाय हॅमरिंग. त्याच्यावरती हॅमर करून किंवा हातूचा फटका मारून. ही अतिशय स्टँडर्ड पद्धत आहे. हा तुमचा शाफ्ट आहे आणि ह्या स्टेपवरती ह्या ठिकाणी गिअर लावतो. इट इज अ स्पर गिअर यू मे से. हा स्पर गिअर आहे. आणि इट इज अ गिअर.
इज अ शाफ्ट. मग करतात काय, हॅमरच्या साहाय्याने गिअरवरती इकडे फटके मारतात, सॉफ्ट हॅमर, आणि मागच्या जरा फटके मारून हा गिअर जो आहे तो तिकडे बाहेर काढतात. अजून एक पद्धत आहे, ह्या आपल्या व्हाईसच्या जॉ आहेत, ह्या व्हाईसच्या जॉवरती हा गिअर आतमध्ये टाकतात, हा शाफ्ट जो आहे शाफ्ट आतमध्ये टाकतात आणि ठोकून, थोडक्यात ही एक जॉ आहे आणि हे एक जॉ, आणि हा शाफ्ट जो आहे हा गिअर इथे असतो आणि हा शाफ्ट खाली येतो, आणि दिस इज अ व्हाईस. ओके, आणि ह्या हॅमरवरती इथे डायरेक्ट हॅमरिंग करून डायरेक्ट गिअर बाहेर काढतो. समजा याने नाही निघाला, गिअर जास्त स्ट्राईट झाला आहे, तर पुढची पद्धत जी आहे बाय ज्याला पुलर म्हणतात, बेरिंग पुलर, बेरिंग काढायला किंवा पुली काढायला जो वापरतात, ज्याला 3 लेग असतात, ते लेग या ठिकाणी 3 फेरी लावतात आणि त्याचा जो सेंटर आहे तो सेंटर इथे लावून पुलर पण सिस्टीम आहे. 3 ठिकाणी पुलरचे 3 पाय जे आहेत ते या गिअरला 3 ठिकाणी लावतात. तिथे सेंटरला तो मधला पॉइंट लावून पुलिंग करून सुद्धा बाय बेरिंग पुलरने सुद्धा तो तुम्हाला गिअर काढता येतो. आणि तिसरी, आणि सध्या त्याने पण जमलं नाही, काही गिअर जास्त वर्षापासून तसेच असल्या कारणाने ते पण निघत नाही. मग अशा वेळेस बाय हायड्रोलिक प्रेशर, आपल्याकडे हायड्रोलिक प्रेस असते, हायड्रोलिक प्रेसच्या ठिकाणी नेलं जातं, हायड्रोलिक प्रेसच्या ठिकाणी ते सगळं अरेंज केलं जातं, वरतून हायड्रोलिक प्रेशर देतात आणि या शाफ्टवरती वरच्या बाजूने हायड्रोलिक प्रेशर देतात आणि एवढं जोरात प्रेशर देतात की गिअर तिथेच जागेवर थांबतो आणि हा शाफ्ट खाली पडतो. यू कॅन रिमूव्ह द गिअर फ्रॉम द शाफ्ट मधून गिअर काढायला अतिशय महत्वाचं. अशा तऱ्हेनं ह्या वेगवेगळ्या 3 पद्धती आहेत, बाय हॅमरिंग पहिलं, बाय बेरिंग पुलर, आणि तिसरं बाय हायड्रोलिक प्रेशरने पण काढतात. आता याचा काही फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला फॉर फाइंड आउट द आरपीएम अँड नंबर ऑफ टीथ टू गिअर. टीथला म्हणजे किती आरपीएमने गिअर फिरतोय आणि त्या गिअरला किती टीथ आहेत, हे कॅल्क्युलेशनचा फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला असा आहे, N1 into T1 is equal to N2 into T2, असा हा फॉर्म्युला आहे. यामध्ये N1 जो आहे तो रोटेशन ऑफ ड्रायव्हर गिअर, म्हणजे किती रोटेशन होतात ड्रायव्हर गिअरचे ते आहे. N2 जो आहे तो रोटेशन ऑफ ड्रिव्हन गिअर, हा N2 जो आहे तो रोटेशन, किती रोटेशन होतात ते आहे आरपीएम मध्ये आता ते. देन T1 नंबर ऑफ टीथ ऑफ ड्रायव्हर गिअर, हा जो T1 आहे तो ह्या ड्रायव्हर गिअरला किती दाते आहेत ते सांगण्यासाठी आहे. आणि हा T2 जो आहे तो नंबर ऑफ टीथ ऑफ ड्रायव्हिंग गिअरला किती टीथ आहेत ते सांगणारा फॉर्म्युला आहे. आता आपल्याला एक इथे गणित दिलेलं आहे, ते गणित आपण सोडवणार आहोत. आता या ठिकाणी एक उदाहरण दिलंय, ड्रिव्हन गिअर हॅव 300 टीथ, ड्रिव्हन गिअरला 300 टीथ आहेत अँड रोटेटिंग 200 आरपीएम, आणि तो 200 आरपीएम ला रोटेट होतो. अँड ड्रायव्हर गिअर हॅव 100 टीथ, आणि ड्रायव्हर गिअरला 100 टीथ आहेत. फाइंड आरपीएम ऑफ ड्रायव्हर गिअर, ड्रायव्हर गिअरचा आपल्याला आरपीएम काढायचा आहे, म्हणजे आपल्याला N1 काढायचं आहे. मग आपला फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, N1 into T1 is equal to N2 into T2. आता ह्याच्यात सूत्र भरायची आहे, N1 ची किंमत काढायची आहे. N1 into T ची जी व्हॅल्यू आहे T1 ची ती 100 आहे, गुणिले 100 बरोबर N2 जो आहे तो 200 आहे आणि T2 आहे तो 300. म्हणजे therefore N1 is equal to हे 200 गुणिले 300, हा इकडे 100 आहे, इकडे गुणिले, इकडे त्यांना हा भागिले होणार, भागिले 100.
हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला. यांचा गुणाकार जर केला तर हा 600. मग याचा आरपीएम जो आहे रोटेशन ऑफ द ड्रायव्हर गिअर एक 600 आरपीएम रिव्हॉल्युशन पर मिनिट असा हा फॉर्म्युला आहे. नमस्कार.